शुभ सकाळ मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आपण आज देखील उठून श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरींचं दर्शन घेतलं आणि आपल्या दिवसाची सुरुवात केली. तिथनं नंतर रानात गेलो आणि आपल्या राणीला भेटलो, त्याच्यानंतर वाघीला भेटलो आणि आपल्या लॅन्सीला भेटलो. त्याच्यानंतर मनी माझ्यावरती चिडली. मनी म्हणली त्यांचं नाव घे तुम्ही, माझं का घे नाही. मग ती रुसून बसली मला चावायला लागली. काही दिवसापूर्वी हेच मनी एका पिशवीत बांधून माणसाने फेकून दिलेली. आता तिला कमीत कमी 20-25 दिवस होत आले. ती माझ्यापाशी एकदम मस्त मध्ये खाऊन पिऊन खुश असते आणि लय मजा करते. मला पण तिच्याकडे बघितल्यावर समाधान वाटतं. देवाचे पण मी आभार मानतो, माझ्याकडून काही मुख्य जनावरांची सेवा व्हावी. त्याच्यानंतर आपण पवनशेतचा फेरा काढायला गेलेलो. पवनशेतला खालचा तळ म्हणजे लय बेकार आहे. तुम्हाला पहिल्या पण व्हिडिओ मध्ये सांगितलं. कुणाचं वासरू किंवा कुणाचा बैल असला खालच्या तळाचा तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. एखादं मैदान आपण पळू आणि गाडी कशी पळते. आपण दिवसभरात थोडंसं काम केलं तर कटवून जातो. मग आई वडील कसं करत असतील. आई दिवसभर स्वयंपाक धुणी भांडी सगळं करून किती कटवत असेल. आज आई गावाला गेल्यावर जेवण करून भांडी घासून लुटून काढून सगळं उरकून घरातलं चकाचक करून ठेवलं. त्याच्यानंतर मेरी माता स्कूल मध्ये डान्स शिकवायला गेलो. जाऊन बघितलं तर काय छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. बघितल्यावर डोळ्याचं पारणच फिटलं. लय समाधान वाटलं. तोपर्यंत मित्राचा फोन आला, यार पेट्रोल संपलंय. मग त्याच्यानंतर गेलो, पेट्रोल घेतलं आणि मित्राला नेऊन दिलं. जी कामाला पडत नाही ती मैत्री कसली म्हणायची. माघारी आल्यावर रानात गेलो तर वासरान पाक दुराज उडवून टाकलेला. उकरून सगळी मातीच काढली. नंतर घरी उरकून आल्यावर एडिटिंग करत बसलो. आपल्या शॉर्ट फिल्मचं एडिटिंग चालू होतं तेवढ्यात आपलं 2 वाघ तिथं आलं. यांचं सगळं आबाळ हाणं ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर मी घरातनं बाहेर पडलो. माळशिरसला जात असताना हे बघितलं तर गाडी पलटी झालेली. आता म्हणलं हे माणूस एकटाच दिसतोय इथं. गाडीतनं उतरलो, मित्रांना फोन लावलं, मित्रांना बोलवून घेतलं तिथं. त्यांना गाडी भरू लागलो. सगळी गाडी भरून त्यांना व्यवस्थित घरी पाठवून दिलं. त्यांना मदत केली याचं समाधान वाटलं. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. धन्यवाद.